हा सत्यजित आपटे? हो, मी सत्यजित आपटे. काय तुम्ही ओळख तू काही बोल नकोस. माझा पाठलाग करता करता माझ्या घराचा सुद्धा पत्ता शोधून काढलास का रे तू? आता तर मी तुला नाहीच सोडणार. हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. स्टॉप इट. मला सांगणार का नीट काय झालंय ते? अगं सुरू. एक मिनिट. मी बोलू? बोला. थँक्स. तुझी हिरोगिरी आहे ना, आधी गाडी पळवून न्यायची, घेऊन जायची आणि आता घरात यायचं, हे सगळं बंद कर. या हिरोगिरीने माझ्यासारखी मुलगी अजिबात इम्प्रेस होणार नाही. त्यासाठी मर्यादेपर्यंत बुद्धिमत्ता लागते, कुवत लागते, जी तुझ्याकडे नाहीये. आणि बऱ्या बोल्याने इथून आता निघून नाही ना गेलास तर असा अपमान करीन ना तुझा की परत कुठल्याही मुलीकडे डोळे वर करून तुला बघता येणार नाही. सो जा. ठीक आहे, बाय. बाय. मी आजपर्यंत माझ्या दिलेल्या शब्दाला जागलोय. म्हणजे माझ्या मुलीला मी असं दूरवरून लांबून मोठं होताना बघितलं. त्याकरता तुमच्या आयुष्यात कुठलाही इंटरफिअर मी केला नाही. पण आज जर का मला असं वाटलं की तिला त्रास होतोय, तिला काही प्रॉब्लेम्स आहेत, तर मात्र मी तिला उचलून इथून सरळ घरी घेऊन जाईन. एवढी एक गोष्ट तू लक्षात ठेव. त्या युसलेस मुलाबरोबर सुरूचं लग्न तुम्ही नका ग करू. ए बाई, हात जोडते ना तुझ्या समोर. या विषयावर तुला बोलायची गरज नाहीये. आई, अगं मी सुरूच्या चांगल्यासाठीच बोलतेय ना. अमृता, बास. आणि खरंच बास. पुन्हा या विषयावर माझ्याशी बोलायचं नाही. आमच्या मुलीचं कशात भलंय हे आम्हाला चांगलं कळतं. आई, काय म्हणलीस तू? आमच्या मुलीचं? आई, मी पण तिची बहीणच आहे ना. मला या विषयावर बोलायचंच नाहीये ना. पण कशी वाटली मुलगी? अगं काय मग काय, काही पण काय विचारते म्हणे मुलगी कशी वाटते? तशी बरी आहे. बरी म्हणजे छान आहे. हो ना. तसं कळव त्यांना काय मुलगी छान आहे म्हणून. अगं बोल ना, काय सांगू. एवढा सगळा वेळ मी जे बोलले ते वायाच गेलं. म्हणजे त्याचं मी एवढं कौतुक केलं, त्याच्याबरोबर किती छान वेळ घालवला हे सांगितलं, त्याची कंपनी मला किती आवडली ते सांगितलं. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो हो हो, आवडला मला सत्या. सॉरी सत्यजित. आई, आपण वाडा सोडून जाऊया, पुण्यात सोडून जाऊया. मला नाही राहायचं इथे. देव, काय हे वेड्यासारखं? मला खरंच नाही राहायचं इथे. मला नाही सहन होत ग. सत्यजितने होकार दिला तर वाड्यावर सगळी धामधूम सुरू होईल. खूप आनंदात असतील सगळे, धावून धावून काम करतील. आणि यात आपण कुठेच मागे राहून नाही चालायचं. आपट्यांचा कुलदीपक मी माझ्या स्वतःच्या हाताने मोठा केलाय आणि त्याच्या प्रकाशात आता दुसऱ्याच कोणीतरी उजळून निघायचं, दुसऱ्याच कोणीतरी नावून निघायचं आणि माझ्या मुलीने अंधारात बसून रडायचं. छे, वेडी आहेस का? मी नाही असं होऊ देणार, कधीच नाही असं होऊ देणार. मला तुला काहीतरी सांगायचंय. जरा अवघडल्यासारखं होतंय पण इलाज नाही, सांगायची वेळ आलेली आहे. आपलं लग्न होण्याआधी माझं एक लग्न झालं होतं. मला एक मुलगी झाली होती. आजपर्यंत मी किंवा घरच्या कुणीही तुला ते सांगितलं नाही, कारण तो इतिहास कुणालाच नको होता. पण माझी मुलगी माझ्या आयुष्यातून गेलेली नाही, ती परत माझ्याकडे येऊ शकते. तुला तिला आपल्या घरात सामावून घ्यावं लागेल. थोडं कठीण जाईल, कारण आतापर्यंत ती एका हिंदू कुटुंबात वाढली आहे. या अल्लाह,